मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, इकडे पाऊस भरपूर आहे. भरपूर म्हणजे भरपूरच आहे. मध्ये थांबतोय, मध्ये येतोय, मध्ये थांबतोय, मध्ये येतोय, पण आहे पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे. तुम्ही म्हणत असाल, अरे सकाळी सकाळी आता हे जॅकेट वगैरे घालून कुठं चाललं आहे? पॅन्ट पण घातली आहे बघा मंडळी. तर आता आम्ही चाललो ॲक्च्युली महाबळेश्वरला. आमच्या देवाची राखण आहे, त्या राखण्यासाठी चाललो आहे. आमची पावसाळ्यात राखण असते. गेल्या वर्षी पण आपण गेलो होतो, गेल्या वर्षी मुलांना घेऊन गेलो होतो, पण यावर्षी पाऊस भरपूर आहे मंडळी. आणि मग मुलांची परत तारांबळ होते. गेल्या वेळेला तुम्ही बघितलं असेल, गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये मी टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. त्यांना खूप चालावं लागलं, तर पाऊस होता, मग ते भिजले मग त्रास असं नाही, पण त्यांचे हाल होतात. आणि आपल्याला काही जाऊन पटकन लगेच यायचं आहे दुपारपर्यंत. मग ते आता आपण निघालो आहे. पाऊस आहे भरपूर. आता इकडे समीक्षाने पण बघा कोटबीट घातला आहे. समीक्षा पण तयार आहे. तर चला मंडळी, आपण जाऊन येऊ. चला, प्रवासात काय पावसात आता पाऊस आहे, काय दाखवता आलं तर नक्की दाखवू. चला, तर चला मंडळी, आता आपण इकडे निघालेलो आहे. मी पण हेल्मेट घातलं आहे, पावसापासून संरक्षण आणि बरं वाटतं जरा. तर समीक्षाने पण घातलं हेल्मेट. आम्ही बोललो ना, आम्ही पूर्ण वाहतुकीचे नियम पाळत जातो. आपली गाडी ॲक्टिवा पण तयार आहे. आपण सॅकला पण पिशवी घातली. चला, आता आपण निघतोय, निघूया. आता आपण खेडमधल्या भरण्या नाक्यामधल्या जिओ पेट्रोल पंपवर आहोत. आणि तिथे आता आपण गाडीची टाकी फुल करून घेतली आहे. 350 रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे. 8:15 झालेत. आणि आता आपण इथं निघतो आहे. पाऊस मध्ये आहे, मध्ये नाही, म्हणून आपण कोट चढवूनच ठेवलं आहे. बरं वाटतं आपल्याला. तर चला, आता निघूया पटपट पुढे. हे बघा मंडळी, आता आपण आहोत कशेडीच्या प्रसिद्ध अशा बोगद्यापाशी. अवजड वाहनांना अजून इथनं प्रवेश बंदी आहे. बारक्या 4 व्हीलर वगैरे छोट्या गाड्यांना अलाउड आहेत ना. आणि एक टनलचं काम चालू आहे. मस्त वाटतं बघा. मी मागे एकदा आलो होतो या टनलमधनं. आपण तेव्हाचं आहे आपल्याकडे व्हिडिओ, पण तेव्हा आपल्याला व्यवस्थित करता नव्हता आला. आता आपल्याला व्यवस्थित करता येईल शूट. पण आपण बोगद्यात थांबायला अलाउड नाही. आपण सगळे नियम पाळणार आहोत. आणि हे बघा, थांबा तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने. हे बघा, वाव. चला, आपली गाडी चालते आता या बोगद्यातनं. चला जाऊया. साधारण मंडळी 3 मिनटाचा बोगदा आहे. म्हणजे ॲक्टिवावरनं आम्ही आलो तर 3 मिनटाचा बोगदा आहे. आणि 3 किलोमीटरचा बोगदा आहे. आणि 3 मिनटात पार होतो ॲक्टिवावर ना. काय 4 व्हीलरमधनं तर एकदम जाणवणार पण नाही.
छान मंडळी पण येत आहे तो मंडळी सावकाश या. आता गणपतीत मला वाटतं दोन्ही लाईन कदाचित चालू करतील. गणपती मोठा आपला उत्सव असतो कोकणात, गणेशोत्सव. कारण हा मोठा मला वाटतं हा मोठा एकदम महिलाचा दगड होता आपल्या मुंबई गोवा हायवे मधला. मंडळी आणि हा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा बोगदा आहे, हे लक्षात घ्या. हॉटेल अनुसयापासून हा स्टार्ट होतो. सतीचा कोंड त्या पुढच्या गावापासून. एक गाव कुठलं एक्झॅक्ट आहे ते मला माहीत नाही. वातावरण एकदम छान झालंय, प्रसन्न झालंय. आपण भोगावमधून आलो. हे भोगाव बाजूला एक गाव लागलो भोगाव. तिथे मध्ये परत अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे पण आता होईल मला वाटतं. थोडं पावसात कामं स्लो असतात अशी. करतील आता आपण एवढी वर्ष तर वाट बघितली 2007 पासनं. ठीक आहे होईल. चला आपण आता वरती पुन्हा त्या शेरीच्या जुन्या घाटाला जॉईन झालेलो आहोत. हे बघा मस्त ना. भारी वाटतंय केवढं. दृश्य बघा मंडळी, विहंगम असं दृश्य आहे. तुम्हाला माझा आवाज कितपत येतोय काय माहिती, पण दृश्य बघा. तुम्ही दृश्यावर कॉन्सन्ट्रेट करा. यावेळेला भावना समजून घेऊ नका, भावना बघा. बरोबर की नाही बघा. बघा वाव बघा नागमोडी वळणं. आणि भातशेती आपली कोकणाची. आता आपण मंडळी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आलोय. वरती आपण तिसऱ्या जिल्ह्यात आपल्याला जायचंय. म्हणजे आजच्या दिवसात आपण 2 जिल्हे पादाक्रांत करणार आहोत, म्हणजे जाणार आहोत. तर आपल्याला लेफ्ट मारून पूर्ण लेफ्ट मारून कोल्हापूरला जायचं नाही. वरती चालायचं. हा रोड खालून जातो. मंडळी रोड एकदम टपाटप आहे. टप एकदम भारी. माणगाव म्हणजे माणगावपर्यंत. आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट खाली हा इकडे गोव्याला गेला, सॉरी मुंबईला गेला. मुंबई गोवा रोड. आपल्या आधीचा पण व्हिडिओ आहे महाबळेश्वर ट्रिपचा. आपला जगप्रसिद्ध आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा.
10 मिनटं झालेत मंडळी आणि आता आपण थांबलो इथे. आपण निघालो होतो बरोबर 8:15ला आपण त्या पेट्रोल पंपवर निघालो होतो, म्हणजे पाऊण तासात इथे पोहोचलो. चला आता जरा चहा नाश्ता घेऊ आणि जाऊ. आमच्या गावातले दादा इथे भेटले, त्यांचं दुकान आहे पोलादपूरला. ते बघा आमच्याच गावचे आहेत, बिरमणीचे आहेत. त्यांनी इथे पोलादपूरला दुकान टाकलं आहे. बरं झालं आम्ही नातेवाईक भेटले की बरं वाटतं. आता मंडळी आपण चाललोय बघा, पोलादपूरवरून निघालोय. 9:30 वाजलेत. थोडासा नाश्ता केला, भजी प्लेट घेतली खायला आणि आता आपण निघालोय. दादा पण भेटले आपल्या गावचे. बरं वाटतं आपल्या गावचं कोणी भेटू दे मंडळी, खरंच खूप बरं वाटतं. छान वाटतं, म्हणजे असं वाटतं गावातच गेल्यासारखं वाटलं मला तर. खूप बरं वाटतं. वाव, बाजूने बघा सावित्री नदी खळखळ वाहणारी. दाखवतो तुम्हाला पुढचं दृश्य. हे बघा मंडळी, सावित्री नदीचा पूल. आपल्या महाबळेश्वरातनं उगम पावणारी सावित्री नदी. यावर्षी मंडळी आपण सावित्री नदीच्या पार किनारपट्टीने फिरत आलोय. हो, अरे ही गावातली नदी आहे का? ही वरतून ह्या दोन वेगळ्या नद्या आहेत. त्या एक नदी मिळाली आहे तिला, ही सावित्री नदी. अजून पाणी म्हणावं असं नाही, म्हणावं असं मला वाटतं पावसाला अजून सुरुवात झाली नाही, पण होईल. त्यात आता तुडुंब भरतात, त्याच्यामुळे महाडची बाजारपेठ भरते पूर्ण. महाड शहरच म्हणायला हरकत नाही. तर मंडळी आता आपण थोड्या वेळाने आंबेनळी घाटाला सुरुवात होईल. तसं बाजी वगैरे गाव येऊन गेलं, अजून कापडे यायचंय. हा रस्ता मंडळी पाहिला ना की खूप मनात सुख भरतं, कारण हा रस्ता माझ्या गावाला जाणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावी जाणारा रस्ता हा खरंच मंडळी आपला असा वाटतो. त्या रस्त्यातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घर आपलं असं वाटतं. भाताच्या वाफा बघा इकडे आल्या. पाणवाडी कापडी बुद्रुक. महाबळेश्वर 36 किलोमीटर आहे. आपल्याला 36 किलोमीटर जायचं. हे मंडळी येतं रायगड जिल्ह्यामध्ये. वरती महाबळेश्वरला पाऊस पडतोय असं वाटतंय. त्याने बघा फार वेढलंय. आता आम्ही इकडे म्हणजे काका बोलत होते मागे की झालं जास्त नाही
4-5 दिवस झाले पाऊस चालू झाला व्यवस्थित म्हणजे कंटिन्यू असा, पण कंटिन्यू आहे तिथपासून. बघा या घाटमध्ये वरती छोट्या छोट्या नद्या. कापडे बुद्रुक इथे आमच्या बाजूच्या वहिनी आहेत, शीतल वहिनी, त्यांचं माहेर आहे. आणि हे बघा इथे आपण काहीतरी जाऊ या ठिकाणी. बघा शिवप्रतिष्ठान कापडे, हे बघा नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव आहे हे. कापड्यामध्ये आलो आपण. हे बघा मंडळी आपल्या त्या वहिनी आहेत, त्यांचं एक घर आहे शीतल सदन. त्या बघत असतील आपल्या व्हिडिओ तर बघा त्यांनी, छान दिसतंय. बघूया येताना बघू गेलो तर. हां चला सही घर ना हायवेवरच आहे. तर मंडळी आता आंबेनळी घाटाला सुरुवात झाली आहे. सावकाश चालवा गाड्या, आम्ही पण सावकाश चालवतो. हा बघा कापड्यातला पेट्रोल पंप. काय जाताना इथे पेट्रोल पंप भरून घ्या, कारण महाबळेश्वर शिवाय मग पर्याय नाही. मग नंतर पुढे त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता माझ्या मित्राचा फोन आलेला, त्यासाठीच थांबलो होतो. म्हणजे इकडे पाऊस नाही आहे अजून तरी, आपल्याला भेटला नाही पाऊस. जसं आपण तो टनल क्रॉस केला ना तिथपासून पाऊस स्टॉपच आहे ना ग. सह्याद्रीच्या अशक्य सुंदर अशा पर्वतरांगा आणि वरतीच मंडळी आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट, आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड, जिथे खूप एक विलक्षण एक म्हणजे अशी भूतोल भविष्य अशी घटना घडली होती, जिथे अफजल खानाचा वध केला होता. सांभरणी खुर्द गाव आहे. तर प्रतापगडाबद्दल बोलत होतो मंडळी आपण. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीय लोकांना तर आहेच, तमाम मराठी बांधवांना तर आहेच, पण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला गर्व असणारा असा आपला प्रतापगड किल्ला. आणि महाराजांबद्दल बोलण्याची आपली कुवत नाही आहे, माझी कुवत नाही आहे त्यांचं वर्णन करण्या इतपत. नाही दिसलं, मला वाटलं आधी काहीतरी माणसं जमलेत. हे बघा आपली सावित्री नदी. आपण जमलं तर आज तिथं उगमस्थान बघू मंडळी ना क्षेत्रात जमलं तर. घोडवली नदी पण अजून मंडळी वरती आपल्या त्याच्यात पाऊस नाही पडत आहे. घोड नदी, घोड. कापडे खुर्द.
नाही, छान रस्ता आहे मंडळी, छान. तू समोरच ठेवा तुझ्या खांद्यावर ठेव. हा चालेल. आणि असं शूट करा मस्त. बघा धबधबे. ही रस्त्यावर चालणारी गुरं. काय करतेस गाडीत, हे काय करतेस, बोलवतेस का? टाक 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 टाक. हा पण रोड एकदम मंडळी टपटपा टप आहे. आता बघूया वरती कसा रोड आहे. लोक मंडळी आमच्या गावांना, आमच्या जिल्ह्याला पर्यटक भेट देतात, पण आम्ही बघा नाही, पण आपल्याला करायचं, आपल्याला आपला जिल्हा सुद्धा एक्सप्लोअर करायचा आहे. कारण शेवटी मंडळी आपल्या वाडवडिलांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. तू कोसळले वाटतो. हो, दरड ह्या अशा दरडी आता अशा कोसळत राहतात. मंडळी ब्लॉग किती मोठा बनेल माहीत नाही. हो 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 हो, सुंदर अप्रतिम. घनदाट जंगल सहू दोन्ही बाजूंनी. महाबळेश्वर 30 किलोमीटर. खांद्यावर ठेवा. म्हणजे मंडळी परवा आपण रघुवीर घाटाला जो गेलो होतो, तो व्ह्यू, हा व्ह्यू, व्ह्यूच व्ह्यू. वळलंच वळ. आता घाट छान. आता आपण मंडळी पायथ्यात आहोत. पायटा गाव संपूर्ण डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव आहे. ह्या मंडळी मला या वळणाबद्दल नेहमी अप्रूप वाटलंय, तर मध्येच घर आहेत. ते बघा मंडळी, डोंगर माथ्यावरची गाव हे बघितलं होतं आम्ही पण गेल्या वर्षी पण, आणि बाईकवरनं आलो. आता या वर्षी पण पावसाळ्यात आलो. म्हणजे काय ह्या कॅमेऱ्यात टिपायचं, काय नाही टिपायचं हेच कळत नाही. म्हणजे एवढी सुंदरता भरलेली आहे ना या निसर्गामध्ये. पण 2 वर्षापूर्वी याच निसर्गाचा महाप्रकोप झाला होता. बरोबर आहे म्हणजे काय काय गोष्टींमुळे निसर्गसुद्धा रागावतो आपल्यावर. कारण निसर्ग म्हणतो तुम्ही मला काही देऊ नका, पण निदान माझं नुकसान तरी करू नका. अशक्य सुंदर असा सह्याद्री. मनात ना आपोआप भाव बाहेर पडतात. काय तेच बोलतोय मंडळी, काय म्हणजे या कॅमेऱ्यामध्ये, या कॅमेऱ्याची तेवढी कॅपॅसिटी पण नाही याचं सौंदर्य टिपण्यासारखं. म्हणजे अप्रतिम आहे. तुम्ही मंडळी प्रत्यक्षात या, माझे व्हिडिओ तर बघाच, पण तुम्ही प्रत्यक्षात एकदा या गोष्टींना भेट द्या. अर्थातच येत असाल तुम्ही, परत या. ठीक आहे मंडळी, आपल्याला कामानिमित्त, आपल्या पोट पाण्यासाठी आपल्याला आपल्या कर्मभूमीकडे जावं लागतं, वळावं लागतं.
पण थोडासा वेळ हा निसर्ग बघण्यासाठी द्या. आता तुम्ही म्हणाल तुला वेळ आहे म्हणून तू फिरतोयस, बरोबर आहे मंडळी, मला पण ठीक आहे, तुम्हाला तेवढा वेळ नसेल पण थोडा वेळ द्या, आपल्या गावी जा ना, बरोबर. आधी आपण पोचूया ना. म्हणजे मंडळी मी फक्त रील्स बनवण्यापुरतं किंवा व्हिडिओला लाईक्स व्ह्यूज भेटण्यापुरता हा व्हिडिओ शूट नाही करत आहे. ह्या आठवणी आहेत ज्या मला साठवून ठेवायच्या आहेत. माझ्या डोळ्यात तर मी साठवतोय. मंडळी कसलं दृश्य आहे. कुंभळवणे गाव, छोटी छोटी गावं आहेत. गर्द झाली. छोटेसे वाहनाद्वारे धबधबे छोटे छोटे. तर जाऊया पुढे. दाखव ना. हे बघा असे विलोभनीय आहे. पुढे जाऊया. मंडळी आपण आलो आहोत चिरेखिंडीत. खिंड आहे दोन्ही, हे बघा दोन्ही साईडने डोंगर आहे, म्हणजे लिंबूचा डोंगर दोन्ही साईडला परत पुढे दऱ्या आहे. हे बघा कसं वातावरण आहे, विहंगम. हे बघा तुम्हाला दाखवतो समोरचं बघा. हां इथे घाटात अशी छोटी छोटी दुकानं आहेत. मस्त असं बघा. हा काय बघा मंडळी, इथे वरती चिरेखिंडीमध्ये बघा आपलेच नातेवाईक आहेत ढवळे, त्यांचा छोटासा ढाबा आहे, छान आहे. नक्की या, तुम्ही आलात तर इथे चिरेखिंडीमध्ये चहा कॉफी सगळं भेटेल. बघा त्यांची लहान लहान मुलं बघा. शाळेत जाता तुम्ही? आज सुट्टी ना? शाळा कुठे आहे तुमची? खाली. कॉफी मागवली आहे मी आता. तुम्ही इथे नाही तुम्ही कॉफी घ्या ना माझी. कसं वाटलं हेल्मेट घालून? मला पहिल्यांदा तर बाबा हेल्मेटमध्ये मस्त वाटते, सुरक्षित. आता शक्यतो मी प्रयत्न करणार आहे, चला आमच्या प्रवासाला हेल्मेटच घालायचं. भारी वाटतं पण मस्त वाटतं ना. छान काहीतरी करतात आपल्याला ढवळे बंधू. बरोबर खिंडीमध्येच या. हे बकऱ्या वगैरे पण आहे. कशी कॉफी छान आहे. नाही तुम्ही चहा घ्या. कॅमेरावर लक्ष ठेवून मागं तिकडे आहेत ना. भारी वाटतं वातावरण. इथे आतमध्ये पक्षी, इथे आतमध्ये पक्षी बघायचं हे वाटतं. असं दिसतात लोक फोटोग्राफर. हा माझा चहा. नाही चहा त्यांनी कॉफी माहिती नाही चहा. जसं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात बसून चहा पिणं समोर मस्त. म्हणजे आता हे ॲक्टिव्हवरनं फिरवलं की म्हणजे आपल्या गाडीवरून आलं आपण म्हणजे कुठेही थांबता येतं. एस टीमध्ये आलं कसं आपल्याला फक्त एस टीच्या खिडकीतनं बघायला भेटतं, पण एस टीच्या खिडकीतनं सुद्धा बघता नाही. वेगळीच मजा असायची ती लहानपणी. लहानपणीची. लहानपणी एस टीला नाही का पुढे अशी सीट असायची बघा आडवी, ड्रायव्हरच्या पाठीमागे अशी आडवी जुन्या एस टाईममध्ये होती ती. मी तर अक्षरशः कधी कधी ती सीट भेटलीच तर मस्त कसं बसायचं कधीच नाही. ड्रायव्हर
ते असं ह्याला पकडायचं ड्रायव्हर असं वर असं वाटायचं मीच गाडी चालवतो ना. आणि कधी कधी असं वाटायचं अरे मीच ओव्हरटेक करतो गाड्यांना, माझी गाडी पुढेच गेली पाहिजे. एक वेगळी सवय होतं. ते सगळं आता राहिल्याची आठवण. गेले ते दिवस. भेटली बघा. मंडळ आता पण निघूया. चहा कॉफी घेतला, मला बरं वाटलं. आपले नातेवाईक भेटले, रस्त्याला आपली माणसं भेटली की खूप बरं वाटतं. चला वहिनी. रायडर बघा. हे बघा ढाब्याच्या पाठी बघा पूर्ण धुकं. इकडे वरती मंडळी आपला प्रतापगड. रघुवीर घाटापेक्षाही विहंगम दृश्य आहे. निसर्गामध्ये जसं जसं मंडळी आपण जाऊ ना तसं एकापेक्षा एक अप्रतिम. पण माझं म्हणणं नम्र मंडळी तेच असतं की निसर्गाचा आनंद घ्या, मजा घ्या, पण निसर्गाशी खेळू नका. खिंड, चिरेखिंड. किती सुंदर वातावरण आहे बघा. तिकडे एक खिंड म्हणजे त्या साईडला, या साईडला पुढे आलं तिकडे ते दिवस तिकडे दरी. किती छान दृश्य दिसतं बघा. हा एवढी दरी आहे बघा. आणि इकडे खाली गाव पण आहे. हे आपल्या आत्याचं गाव आहे. कशी दरी आहे. आणि खाली रस्ता पण गेलाय गावात जाणारा. आणि या खिंडीत हे असं ढाबा छान होते. चला मंडळी आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू आपण. बघा मंडळी धुका बघा. दाभिळला आलो आपण. वरती घाटातच दाभिळ म्हणून गाव आहे. बसा ना. चला आपण जाऊ. मोह आवरत नाही, पाऊस पडतोय. समोरच आहे ना. चला 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 मंडळी सावकाश गाडी. हो तुमची मंडळी मीच आहे. मंडळी चला मंडळी. हे बघा मंडळी मित्रांनो, हे बघा संपूर्ण बघा व्हॅली आहे. खाली सावित्री व्हॅली. दुकानमध्ये बघा रस्ता हरवलाय. बघा गाड्या बघा कशा संपूर्ण लाईट लावून चालल्या. बघा आपण कोकणात फिरत होतो आणि आता आपण आलोय
आता सध्या अजून कोकणातच आहोत, रायगड जिल्ह्यामध्येच आहोत आपण. मंडळी मी नेहमी सांगितलं आनंद घ्या, मजा घ्या, पण सगळं सांभाळून. खाली तिथे तुम्ही उन्हाळा तर प्रचंड मोठी दरी दिसते, आता काहीच दिसत नाही. असं वाटतं आकाशाच्या वरनं चाललं हा रोड. काय काय राजकारणी म्हणतील ना, म्हणजे काय काय राजकारणी म्हणतील आम्ही आकाशाच्या वरतून रोड बांधताय. बीजे फालतू जोक. चला मंडळी, आता आपण थोड्याच क्षणात सातारा जिल्ह्यामध्ये प्रविष्ट होणार आहोत. हे बघा, या खिंडीतनं आपण सातारा जिल्ह्याकडे जाणार आहोत. हा बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा, महाबळेश्वर पोलीस स्टेशन हद्द सुरू. चला मंडळी, आता बघा तुम्हाला एक दाखवतो, जो आपण ज्या प्रतापगडाविषयी बोलतो, महाराष्ट्र पर्यटन जिल्हा. प्रतापगड किल्ले, प्रतापगडकडे जाणारा रस्ता. इथं 4 किलोमीटर आहे मंडळी प्रतापगड. आता आपण कुंभरोशी गावामध्ये आलो आहे. रायगड जिल्हा संपल्यानंतर कुंभरोशी हे पहिलं गाव लागतं सातारा जिल्ह्यामधलं. जर तुम्ही कोकणाच्या साईडने, रायगड जिल्ह्याच्या साईडने येत असाल तर कुंभरोशी. चिरखिंडी, दाभीळ वगैरे अशी गावं सोडली की वरती सातारा जिल्ह्यामधलं पहिलं गाव. आपण इथे नेहमी थांबतो माहिती आहे मंडळी, पण आता थांबायचं नाही आपल्याला, आपल्याला निघायचं पुढे पुढे. चला. नाही नाही, वरती घेऊ महाबळेश्वरला. आपण हारोशीपासून वरती आलो आहे. आता महाबळेश्वर आहे 10 किलोमीटर इथून. आणि हा बघा संपूर्ण घाट बघा कसा दिसतोय बघा. आता इथे खालतून येणार जो वाड्यापर्यंत गाव आहे ना, कुंभरोशी गावापर्यंत ना मंडळी, खड्डे बिड्डे काहीच नव्हते रस्त्याला, पण इथे मध्ये मध्ये ना पॅच गेलेले आहेत. तर गाड्या सावकाश चालवा, नाही तर वाड्या जो कुंभरोशी गावापर्यंत एकदम स्मूथ रस्ता आहे. कुणी मोरया. ही बघा, ही मंडळी वर्ण गेलेली आहेत. वर्ण म्हणजे दर्या, म्हणजे माती वगैरे घसरून आलेली आहे खाली. तेव्हा 2 वर्षापूर्वी जो मोठा पाऊस झाला होता त्यावेळेला मंडळी या भागाचं खूप नुकसान, अतोनात नुकसान झालं होतं. काही दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंदच ठेवला होता आणि मग लोक पुण्यामार्गे यायचे. आता मंडळी आपण आहोत सातारा जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर तालुक्यात. हे बघा, हे असे मध्ये मध्ये पॅच गेलेले आहेत. खाली पोलादपूरपासून जो वाड्यापर्यंत, कुंभरोशीपर्यंत रस्ता होता त्याला अजिबात खड्डे नव्हते, पण इथे मध्ये मध्ये कामं चालू आहेत रस्त्याची. बघ ना कसे झाडीतनं दिसतात, गर्द झाडीतनं. हे बघा, हे मोठं वर्ण गेलं होतं. छोटी छोटी मंदिर गाडी. आता बघा म्हणजे हा धबधबा बघा. वरती मंडळी महाबळेश्वरमधला पॉईंट दिसतो, एल्फिस्टन पॉईंट. एल्फिस्टन पॉईंटवरनं हे सगळं दिसतं, ही गावं दिसतात.
सावित्री व्हॅली दिसते. आता थोड्या वेळात आपल्या आत्याचं गाव सुद्धा दिसेल, पण दिसेल की नाही काय माहित नाही धुक्यामुळे. हे बघा मंडळी, पर्यटक मंडळी बघा, आणि धबधबा पण बघा कसला आहे. धबधबाच मस्त होता का. आपण येताना फोटो काढले तेव्हा हा मस्त बांधला. हे वळण गेलं होतं ना पुढे. बघा इथलं सगळं काय दाखवून काय नको असं होतं. किलोमीटर चालत आलो. आमची मंडळी गाडी 15,000 किलोमीटर चालली. म्हणजे ए? 4,530 होती. टोटल घेतल्यापासूनच बोलतो आम्ही इशू. तसं नाही म्हणत मी. हां आपण जेव्हा निघालो ना हा, तेव्हा हा. नाही का फक्त 14,530 होती. 14,530 हा. आणि आता टोटल 15,001 किलोमीटर. खाली बघा हरोशी गाव. 14,930 होती. हां मग असं बोल ना. 70 किलोमीटर चालली. काढली. हो. म्हणजे आपण आपल्या मुरड्यापासून 70 किलोमीटर गाडी चालली. नाही मुरड्यापासून नाही, खेडमधनं. खेड बसणार पेट्रोल भरला आपण. म्हणजे 5 किलोमीटर ते मायना वाढवा ना. आता आपण मंडळी निसर्गाच्या समोर पण नाही, निसर्गाच्या बाहेर पण नाही, निसर्गाच्या मधोमध चाललोय. बापरे. बघा आमच्या आत्याचं गावी इथनं पण जातात, इथे दुधोशी फाटा. इथनं आत्याच्या गावी जायला रस्ता आहे. माझ्या आत्याचं गाव आहे आमचं. आपल्याला दाखवलं होतं. आता कामं वगैरे चालू पण थांबलो नाही. त्याचं काय तरी काम आहे. हा तिकडचं काय दिसणार पण नाही. इथं ॲक्च्युली बिरमणी गाव पण दिसतं आमचं, पण ते खूप झूम, त्याला खूप मोठा मेगापिक्सेलचा कॅमेरा लागेल. आत्ताचं गाव दिसणार पण नाही. धुक्यातनं जायचं म्हणतोय सगळा. तो घाट रस्ता गेला तर धुक्यातनंच गेलाय. हे मंडळी एक गवत दिसतंय ना, ह्याची पेंडी आणायची. मी लहान असताना आमचे आजोबा माझे चुलते वगैरे पेंडी आणायचे गुरांसाठी. खूप चांगली असायची आणि खूप चवीने खायची गुरं. तर गुरंच राहिली नाहीत कुणाकडे. मंडळी या क्षेत्राचे 2 भाग होतात. एक सावित्री नदीमुळे आणि एक कोयना नदीमुळे 2 भागात हे विभागले जातात. हे खोरं, एक सावित्री नदीचं खोरं. सावित्री नदी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. कोयना पुढे जाऊन कृष्णेला मिळते आणि कृष्णा कर्नाटकात जाऊन हिंद महासागराला मिळते. वाव, गाडी आहे. सो ब्युटिफुल. सो अरे काय So beautiful. So elegant. लाईक अ वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बघा पर्यटक आहेत, आज रविवार आहे. हा बघा बरोबर, बघा किती गर्दी आहे बघा घाटात. बसच्या बस आलेल्या आहेत, मोठ्याच्या मोठ्या बस आलेल्या आहेत. खूप पुष्कळ. बघा इथला मोठा धबधबा बघण्यासाठी बघा केवढी गर्दी आहे. हा बघा
धबधब्यात जाऊया या गणपती येताना. मला एकदा तरी आंघोळ करायची. मस्त ना, दाखवलं मी. ऍक्च्युली आज वेगळ्या पार्ट्या पण असणार का चालू. बघितलं बसच्या आपल्याला वाटतं कोणी येत नसेल पावसात ना. अगं लोक फिरणारी पण असतात का माझ्या. बघा बघा रघुवीर घाटाच्या पेक्षा जास्त डेंजरस वाटते ना. भारी वाटते. त्यांनी सगळं कोटलेलं आहे सगळं आणि धबधब्यांनी हे काय कसले भारी बघा धबधबे. मंडळी आपल्याला इथं जायचंय. धबधबा बघा डोंगर काय काय खडकाणी हे पण पडतंय. आता रस्त्याला दाखवा हा रस्त्याला. बघा बघा मंडळी सकाळचे 10:30 वाजलेत आणि तरी पण बघा लाईटी लावून चाललेत. पूर्ण दाट धुकं आहे. समोर बघा रस्ता बघा आम्ही कसा बघा जातोय. बघा रस्ते ठिकठिकाणी पर्यटक आलेले आहेत आज. हाय ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी जमली आहे. आपल्या गाडीवरून आपण लिहायला व्हायचं होतं. मी खरंच आवडली आवडलं. हा. मनाचा राजा काय हा. आणि लोकं सगळं नाचतात. वाव पिक पिक करा गाडीचा पिक पिक करा. करायला पाहिजे होतं ना, पण गाडीला लावायला व्यवस्थित जागा पाहिजे. बघा दुसऱ्याचं बघा मंडळी समोर तर दिसत नाही. मंडळी दाट धुक्यात आपल्याला वाटा काढत काढत जावं लागतंय. तेव्हा मंडळी अक्षरशः काही दिसत नाही आम्हाला. मेटटाळे गाव आलं. हॉर्न देत जा मंडळी, हॉर्न देत जा. मोबाईल दिसतोय. हा ठेवावं लागणार आहे आता आतमध्ये. आपला काय ऍपल नाहीये. MI नाही. ऍपल पण नाही, आमचा पेरू पण नाही. साधा रेडमी आहे. हो इथनं मंडळी आमच्या गावात चालत जायला इथनं वाट आहे जंगलातनं. इथनं हे मेटटाळे गाव आहे. मेटटाळे मोबाईल ठेवावाच लागणार आहे का. गाडी शूट करा जायची तेवढी. हा. तरी म्हणलं माझे डोळे काय भिजत आहेत, कुठनं भिजत आहेत. हेल्मेटची काच नाही इथे खाली. हो हो हे बघा मेटटाळे गाव, हे मंदिर हनुमानाचं. बघा हे बघा असं प्लास्टिक बांधतात मंडळी इकडे, कारण पावसाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे घरं पूर्णपणे प्लास्टिकने किंवा झाड्या म्हणतात म्हणजे झाडपाल्यानेच बांधतात. सुका जो झाडपाला असतो त्याने आच्छादन करतात पूर्ण. आता पण झालं महाबळेश्वर. मला वाटतं आता इथनं 5 किलोमीटर असेल. म्हणजे रस्त्यात शक्यतो थांबू नका तुम्हाला मोठी जर कारण इकडे रानगवे भरपूर आहेत. रानगव्याचं प्रमाण भरपूर आहे. वरती महाबळेश्वर भागात आलात तर ते रानगव्याचं प्रमाण जास्त आहे. जंगलामध्ये फिरताना काळजी घ्या एवढंच. प्राणी काही रस्त्यावर येत नाहीत पण आपण त्यांच्या जंगलात जाऊन त्यांना त्रास देतो. ही बघा प्रतापगड दर्शन ST. मोबाईल ठेवूया. असं वाटते ठेवावंच लागणार आहे. पिशवी घ्या, पिशवीत गुंडाळून ठेवा वाटलं तर चालेल का. हा पिशवी गुंडाळा त्याला नाही उभी करून पकडा.
देऊ नाही ना त्यात काय शूट करतो. शूट नका करू नंतर करा वाटतं पण मोबाईल भिजायला नको ठीक आहे चालेल. त्यात पाणी बिणी शिरलं तर खराब पाणी थेंब. डब्बा बाटली भंगारवाला. हे बघा मंडळी, आपण आलोय तांदूळ नाहीत बंगल्यासमोर. इथे बघा डिग्नीडेल काय डिंगली डेल बंगल्यासमोर आपण इथे आपली ॲक्टिवा पार्क केली. आता आपल्याला ही कोयना, छोटीशी कोयना रिव्हर पार करून जायचं आहे. चालत पार करायची आपल्याला. पाडशील का तू? तिकडनं जाऊया फिरून. हो, तिकडनं जाऊया का त्या मधल्या वगैरे जंगलातून जाता येईल काय? जायला रस्ता तर हाच आहे का? तू जा पुढं. तू डुबलीस तर मी कांट लागणार पण. मंडळी इकडे महाबळेश्वर भागात ना एक कानिट नावाचं एक हे असतं, लीच म्हणतात. तो किडा असतो इकडे. आपल्याला नाही भेटला तर उलट चांगलं आहे. बघा असं रस्त्याने जायचं. पण हा जवळचा रस्ता आहे मंडळी. घसरते काय बूट? तुला हा चला मंडळी, हे आपलं मंडळी इथे देव आहे. ते आपला घरचा देव. हा हे बघा, बोचका घेऊन कामवाली बाई आलेली आहे. सविता, कसं वाटतं गाडी चालून? आज कसं वाटतं ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स? पावसात कोण म्हणेल का हिने गाडी चालवली? दादांना सांगा चालवायला गाडी. म्हणलं नाही अहो तुमची उंची केवढी. म्हणलं मुंबई पासूनच गाडी आणली म्हणलं. हेल्मेटमुळे बरं वाटलं खूप. पण येताना ह्या मंडळी या रस्त्याने ना घसरायला होणार आहे. पावसाची चला तर डायरेक्ट घरात भेटूया. समोर बघा, आपल्याला तिकडे जायचं आहे. धुकं बघा, महाबळेश्वर आणि धुकं ह्यांचं एक अतूट नातं आहे. कशी वाट चालली आहे. माझी चुलते वगैरे तर मंडळी चालत येतात माहिती काय, पार बिरमणीतनं. कुठून का? हां वरती. जवळ आमची कातरडांची घर आहेत सगळी इथे. गर्द धुकं आहे इथे. आता 2 कुत्रे आहेत, ते माहिती नाही आहेत की नाही. आता आपल्याला कसं जायचं आहे का? इकडे ना कुत्रे कुठे आहेत? हां चला. काय नाही पुढे दगडे आहेत ना. हाच रस्ता आहे. नाही कुत्रे आहेत, ते जाळी नाही तिथे. नाहीत.
ते पूर्ण पहिलं सगळं रिकामं होतं ना. हां आता इकडे कसे लोक रूम बांधतात, गेस्ट हाऊस बांधतात. आपल्याला खालतून जायचं आहे ना. हे खालतून समीक्षा आलोय तिथेच. बघा इकडे कसली घर झालेत. अरे कुठं अडचण येत नाही. मग जाऊन येऊ ना आपण त्यात काय. हे बघा घरं बघा कशी झालीत एकदम टुमदार. हे चढलंच होतं माझ्या पायावर, काढलं. पायाच्या अशा बेचका असतात ना त्यामध्ये बसतात. ते आपण पात्रातनं आलो ना. घर ते नैवेद्य आहे आपल्या व्हिडिओमध्ये. माणसं बघा आमची कितीच, आमचं केवढं कुटुंब आहे बघा. सगळ्या महिला, सगळं आमची फॅमिली, आमच्या वहिनी वगैरे, ताई वगैरे. ठरवून माझी काय काय करोड रुपये द्यायची ती बंद करा परत निवड लागणार आहे. छोटी छोटी मंडळी. हा माझा भाऊ. हे माझे चुलते, हे माझे मोठे चुलते तुकाराम का त्या. हे बकरे आपल्याला राखण द्यायचे, बकरं मनसायचं आहे. तयारी चालली. बरं आहे ना. गवत शिजतंय. हा कापलेलं नाही दाखवायचं. हा कापलेलं नाही दाखवायचं. हा कापलेलं देवासमोर तर नाही दाखवायचं. हे कोण केलं असं तर मी खांडला. आता देव बघा नाही बंद केलं. हा मोठा चांगला गंगी आहे ना, एवढ्या पाण्यात माणसं काय कोणत्या सापडता तो मोनिया ते केवढं पोटावर पाण्यात शिरले. मोन येतो, मोन्याचं नाव काय. दोन्ही पण माझे चुलते. आमचं देवाचं घर, आमच्या कात्रट फॅमिलीचं देवाचं घर आहे. आमच्या आडाळचे कात्रट सुनील दादा. हे आमचं इथे देवाचं घर, तांदूळ नाही म्हणून, क्षेत्र महाबळेश्वरच्याच आधी आहे. मंडळी आमचं जर कुटुंब एकत्र जमलं ना, 200च्या पलीकडे जाईल माणूस कदाचित. विरमणीच्या नाही तर आमच्या तांदूळ नाही मधल्या. बघा आमच्या काय बाळा तुझं नाव. सिद्धी. तुझं. अरे पूर्ण नाव सांगा ना. हा तुझं बाळा. अरे वा वा वा. तुझं पूर्ण नाव सांग. सिद्धी संतोष कात्रे. अच्छा तुझं. सिद्धी राजेंद्र हिरवे. अरे वा हिरवे ना. अरे वा मुली आहे सगळ्या. छान छान. आता माझ्या बहिणी लागतात काय लागतात ते मला माहित नाही, पण पुतण्या लागतात काय माहित नाही. पण बघा आमचे व्हिडिओ. हा आपले व्हिडिओ बघा. चला येऊ मग. चला कितवीला आहे तुम्ही सगळे. 7वी 6वी 3री. अरे वा. चला येऊ मग. चला बाय बाय. तर मंडळी आता आम्ही नैवेद्य घेऊन निघालोय.
आमच्या चुलते तिकडनं गेले त्या वरच्या साईडनं, त्यांनी गाड्या तिथे लावल्या होत्या काय काय जणांनी. आम्ही इकडे खालच्या साईडला लावली गाडी, त्यांनी कसं जायला बरं पडतं. तर चला मंडळी, हळूहळू निघाले. 3 वाजले, 2:15 झालेत, 3:30 आता होतील. पण ते आमच्या बिरमंटील्याच लोकांना आता जायला एस टी चुकली, 4ची एस टी चुकली तर वाट आहे. मग पुन्हा 20-25 किलोमीटर चालत जायचं आहे. आणि बाकी चालत जायचा विषय पण नाही, ठीक आहे. पण ह्या पावसातनं लय हालत होते. आणि कोयनेला अजून एवढं पाणी नसेल आलं, पण जंगलातनं जायचं म्हणल्यानंतर ते गवे वगैरे हे सगळं लय तापदायक आहे. आणि आता कसं पहिल्यासारख्या वाटा नाही राहिल्या, जंगलातली माणसं जात नाहीत ना, तर वाटा कोण मळत नाहीत वाटा. इकडे नाही. तर आता आपण निघालोय. चला बाबा, वाटेकडे बघत जायला पाहिजे. बघा मंडळी, आता आपण आटाळ देवीला आलोय. गाडी एक साईडला घ्या. चला बघा, आटाळ देवी मंदिर आपलं. तांदूळ नाही, श्री क्षेत्र महाबळेश्वर. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. आता आपण मंडळी आलोय, फक्त आपलं पाया पडायचं आहे आणि निघायचं आहे. पण येतो दरवर्षी. किती प्रसन्न वाटतं ना बघा, आजूबाजूला घनदाट जंगल आले, पण टुरिस्ट आले तिकडे फिरायला. लांबच ठेवा. पैसे आतमध्ये त्या ह्याच्या खाली ठेवा, उदबत्तीच्या ह्याच्यात. हां, त्याच्या खाली. हे आमचं आटाळीचं देवस्थान, शालेपूरच्या असं तुझ्या दरवाजात येण्याची नेहमी मला बुद्धी दे. हा, म्हणून मला हवी या सावकाश. गेल्या वर्षी मंडळी सबंध रस्त्याने ना आम्ही चालत गेलो होतो. गट्टू व्हिडिओ आहे हे बघा. आणि इथे पुढे बघा रेल्वेचे क्वार्टर्स, मध्य रेल्वेचे क्वार्टर्स बघा. इथे तनुगट्टूने बसून फोटो सेफ शूट केला पुढे बसून आहे तो व्हिडिओ. देईन डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला. राखण्यासाठी झालो होतो आपण. हां, आणि इथे आपण लिंबू सरबत प्यायला होतो गेल्या वेळेला. थंड होतं. थंड दिलेला गरमीमध्ये आम्हाला. महाबळेश्वर एस टी स्टँड. आता काय माणसंच नाही. सीझन आता ओसरत चालला ना, त्यामुळे गर्दी कमी. धुक्यात वेढलेलं पूर्ण. चला मंडळी, आता आपण एस टी स्टँडवरनं परत निघालो. ही बघा भक्ती.
चला मंडळी, आता आपण निघालोय. शिकायला फोन लावा या. आम्ही आलोय मधुसागरपाशी. जरा मुलांना जाम वगैरे, आता उद्यापासून शाळा चालू होईल ना, तर डब्याला बरा पडतो. आणि आमच्या इथे ओरिजिनल जॅम महाबळेश्वरला. चला. येताना नागमुडी वळणं, हा बघा धबधबा, हे बघा रस्त्यात फोटोशूट, हे बघा इकडे विदेशी वगैरे गाव दिसतात. दरड प्रवण क्षेत्र, दरड पडणारं क्षेत्र आहे. बरोबर, एक खडक वगैरे तिथून रस्ता, खाली दुधगाव वगैरे मध्ये तिथे दुधगाव आहे, दुधोशी भोपळवाडी. काय झाले संपूर्ण गावडी खोरं. आणि तुम्हाला दूरवर गावडी दिसतात का? मंदिर, भातशेती. हां हां हां, विलोभनीय दाखवलं ना. दूर वाहत चाललंय. धबधबा येते. बघा लोक मजा करतायत. रविवार आहे ना आज. मंडळी पाठी धबधबा उंचावर नाही येते बघा. आम्ही जात नाही विचार दोघं, आम्हाला जायचं पेडला. रघुवीर घाटापेक्षा इथे जास्त गर्दी आहे. मस्त आहे. मंडळी त्या तिथे समोर आहे प्रतापगड किल्ला. कसं वाटतंय विहंगम दृश्य.
अजून म्हणजे थोड्या दिवसांनी याल ना तर एकदम छान, अजून छान दिसेल. हे बघा नदी वाहत चालली बघा. खाली जाऊन नदीला मिळणार कोयनेला छोटी छोटी धबधबे. त्या तिकडे बघा एकदम म्हणजे त्या टोकाला पण बघा की नद्या प्रवाहित झालेल्या दिसत आहेत. त्या साईडलाच आमची गावं आहेत बिरमाणी वगैरे. यू चॅनल बघा आमचा यूट्यूबला मी मनाचा राजा. बघा हे धबधब्यावर गेल्यात. ओय! धबधबे एन्जॉय करतात. तिथं उतरताना कसं उतरणार आहे काय माहिती. दिशा पण धबधब्यात जाऊन आली. आंघोळ नाही केली आम्ही. आता वाड्यावरचा बाजार बघायचा आहे. बाजारात फराशी आहे का बघायची. काळा घेवडा हे बघा छोटासा बाजार असतो रविवारचा. इकडे भाजी तरकारीच असते. काळा घेवडा आहे का विचारणार नाही का. फक्त भाजी तरकारी आहे. आंबे वगैरे छोटासा बाजार आहे नाही आहे. तर आता आपण आलो आहे. हे बघा आपल्या गावाचाच लोकांचं घर आहे. आणि आपल्याला प्रमोदाला भेटले तर त्यांच्या चिल्ड्रनचं घर आहे. मुंबईला क्लिनिक पण आहे. दवाखाना समोर बघा मंडळी. आपल्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका फडकते एकदम थाटात, गर्वात, अभिमानात. किल्ले प्रतापगड गेलो आपण. आपल्याकडे आहे व्हिडिओ आधीचा बघा. हे बघा मंडळी वाहत वाहत सावित्री नदी तिकडनं आली खाली तिकडे. आणि ह्या साईडनं इकडे पाटणं कोयना गेली. चला जाऊया आपण घरी. अशा पाऊस नाही. पोलादपूर 20 किलोमीटर आहे.
कोणता धबधबा का धबधबा बघा, वॉटरफॉल. हल्लड जाऊ दे लाजला. शूट करूया. भुट्टा खाण्याची मजा पावसात काहीतरी औरच. चिरेखेल आपलं आत्याचं गाव. तुम्हाला सकाळी सांगितलं काय आहे. बघा, आता बघा, एक साईडला दरी आहे, इथे थोडासा डोंगर आहे, परत एक साईडला दरी आहे. बघा, आता हे आता आपल्याला दृश्य सगळी या साईडला दिसते. ट्रिप करून छोटीशी ट्रिप करून आपलं होत आपल्या कंटिन्यू डोंगरातून वाहणारे धबधबे. उंच कडा सावधान. येणारी वेळ असली. ते बघ ना, ते वरती बघ, ते आपलं आणि तुला माहिती आहे बिरमडीतनं पण दिसतं ते. हा, आपलं गाव त्या सीमेवर आहे ना. कन्स्ट्रक्शन होतं काय माहिती मंडळी. टनल आपला चालू होतो आणि संपतो इथेच. आता आपल्याला कुठली एंट्री आहे आपल्याला, त्या साईडला डायव्हर्जन आपल्याला पुढून पुढून दे डायव्हर्जन. अरे त्या रस्त्याने जायचं आपल्याला. हां, हा बघा जुना उतरू
हा बघा जुना हायवे. त्यामुळे मंडळी खेड आहे 19 किलोमीटर. नाथनगर धरण इकडे. मंडळी जायला बघा हा बायपास आहे ना, आपण मुरड्यात जाऊ शकतो या रोडने, पण आता पावसात जाणं थोडंसं हे आहे ना समीक्षा. लांब आहे. हां, इथं आपण जाऊ शकतो.